प्रॅक्टिकली निवडणुका लागलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी सुसंवाद करावा, त्याच्या अगोदर जनतेशी सुसंवाद करावा म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। भाईंदरमध्ये जनता दरबार मी यापूर्वी फार आयोजित केलेले आहेत। म्हणजे भाईंदरला जनता दरबार नवीन नाही, जनसामान्यांच्या भावना ओळखून त्याला मार्ग मोकळा करून देण्यासाठी मी आलेलो आहे। सर, मीरा भाईंदरमध्ये स्थानिक आमदार जे आहेत नरेंद्र मेहताजी, ते 15-15 दिवसांनी इथे जनता दरबार घेतच असतात, लोकांच्या समस्या सोडवतच आहेत। परंतु तुम्ही इथं आल्यानंतर राजकारण असं सुरू झालं की जे तुमचे मित्रपक्ष आहेत ते असं म्हणतायत की कुठे ना कुठेतरी प्रताप सरनाईकांचा इथे जे दबदबा सुरू आहे, कामाचा सपाटा त्यांनी लावला, त्यांना रोखण्यासाठी तुम्हाला इथं पाचारण करण्यात आलेलं आहे, अशी सुद्धा टीका होते। काय सांगा? ही वस्तुस्थिती नाही आहे। नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये महापालिकेमध्ये ॲब्सोल्यूट मेजॉरिटी भाजपची इथं आलेली होती। त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे परत होणार आहे। कोणाला काटशे देण्याचा आमचा बिलकुल उद्देश नाही। किंबहुना राज्यस्तरावरच्या नेतृत्वाने सांगितलेलं की शक्यतोवर महायुतीचीच त्या ठिकाणी लढाई असली पाहिजे आणि महायुतीमध्ये जर का कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल तर मग कार्यकर्त्यांकरता दुसरा मार्ग मोकळा केला पाहिजे। एकूणच या ठिकाणी प्रताप सरनाईक हे आमचे मित्र आहेत, आमच्या मित्र पक्षाचे ते मंत्री आहेत। मीरा भाईंदरच्या शहराचा काही भाग त्यांचा मतदारसंघ त्या ठिकाणी येतो, त्या ठिकाणी ते पण दरबार भरवतात। नरेंद्र मेहता हे कायमचेच त्या ठिकाणी दरबार भरवतात। नरेंद्र मेहताची जनतेशी नाळ जुळलेली आहे। या ठिकाणी त्याच्या पलीकडे काही गरजा असतील लोकांच्या, त्या दूर करण्यासाठी उदाहरणार्थ मँग्रोव्हच्या अनुषंगानं लोकांच्या जमिनीवर क्लेम वन खातं करते। गेल्या मंगळवारीच मी नरेंद्र मेहताजींना मंत्रालयात बोलून तो प्रश्न सोडवलेला आहे। आता अशा प्रकारचे सॉल्ट पेनचे प्रश्न आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्वी केंद्र सरकारच्या जागांवर मिठागर झाली, परंतु खाजगी लोकांनी सुद्धा मागणी केली की आमच्या शेतीमध्ये सुद्धा आम्हाला मिठागर करायचं आहे। तर तो मिठागर झाल्यानंतर ती प्रॉपर्टी जशी केंद्र सरकारची अशा प्रकारची भूमिका झालेली आहे, त्याला स्पष्टता येऊन ज्यांचे सातबाऱ्याचे उतारे पूर्वी होते त्या लोकांनी मागणी केलेली मिठागराची, आता ते मिठागर संपली तर त्या जागा त्यांच्या होण्याकरता नरेंद्र मेहताजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ते संघटन निर्माण झालेलं आहे। त्यांना सुद्धा मार्गदर्शन मी करणार आहे। सर, मीरा भाईंदरमध्ये मिठागर आहे, भाईंदर वेस्टला, तिथे ती जागा हडप करण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे। तिथे मोठ्या प्रमाणात पार्किंग सुद्धा केली जाते, मोठी दुर्घटना घडेल असा सुद्धा तिथं प्रकार घडण्याची शक्यता आहे। याकडे तुम्ही कसं पाहता, त्याकडे तुम्ही कारवाई करणार का? मूल ज्यांचा सातबाऱ्या उतारावर ज्यांची नावं असतील अशा ठिकाणी जरी सॉल्ट पेन म्हणजे मिठागर असतील तरी सुद्धा केंद्रीय पातळीवर जाऊन त्या ठिकाणी मूल शेतकऱ्यांच्या जागा त्यांच्या कशा होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। मीरा भाईंदर का त्रस्त आहे टोल नाक्याच्या या कोंडीमुळे जे होणारी वाहतूक कोंडी, मित्र पक्ष स्थलांतर करते आपल्याकडनं बाकीचे नाही ऐकूया प्रश्न असेल। प्रतापजी सरनाईक हे आमचे मित्रच आहेत, ते परिवहन मंत्री आहेत। टोल नाका जो दहिसर चेक नाकाच्या बाजूला तिथं टोल नाका पूर्वी आता आहे, पण तिथे पहिल्यांदा जकात नाका होता। बाब अशी जकात नाक्याची जागा जर का या टोल नाक्याला मिळाली तर तिथून हा प्रश्न सुटेल। एरवी तिथून पाठीमागे कुठे जागा आहे, तिथून जर का भाईंदर नगरपालिकेच्या परिसरात जर टोल नाका हटवला, जागा कुठे रुंद कुठेच नाही। पलीकडे येऊन नॅशनल पार्क आहे, नॅशनल पार्कच्या जागा तर मिळू शकत नाही। आणि पलीकडे गेला तर मग पालघर जिल्हा आहे, पालघर जिल्ह्याची समजा तिकडून जर टोल नाका लावला तर मग ठाण्याची वाहतूक कुठे जाणार आहे? तर या बाबतीमध्ये उच्चस्तरीय त्या ठिकाणी मी प्रताप सरनाईकांशी बोलेन आणि त्यांच्या मनात काय कल्पना आहेत त्या पण आम्ही समजून घेऊ, त्याच्यातून मार्ग काढू। नरेंद्र मेहताजींनी अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी ती गोष्ट त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे आणि त्यांच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे। कारण मी या संपूर्ण 90 पासून आमदार होतो, तो 2004 पर्यंत याच जनतेने मला आमदार बनवलं होतं। त्याच्यामुळे इथल्या सगळ्या अडीअडचणी मला माहिती आहेत, त्याच्यातून मार्ग आम्ही नक्की काढू।
चला. सर, बिबट्याचा एक प्रश्न आहे. बिबट्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात बिबट्या जे आहे ते लहान मुलांवरती सुद्धा हल्ले करतायत. याकडे कसं पाहता, कारण आता सुद्धा अहिल्यानगर असेल किंवा नाशिकमध्ये सुद्धा हा मोठा प्रकार पाहायला मिळतो, कसं पाहता याकडे? मागच्या पंधरवड्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, शिरूर, प्रामुख्याने शिरूर तालुक्यामध्ये ज्या 3 घटना घडल्या, एक 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला झाला, 11 वर्षाचा हल्ला म्हणजे मृत्यू झाला तिचा, 11 वर्षाचा एक लहान मूल त्या ठिकाणी गेलं, एक आजीबाई केल्या. मी स्वतः त्या प्रत्येक वस्तीवर जाऊन त्यांचं सांत्वन केलं आणि मी वनरक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा. जो नरभक्षक जर बिबट्या त्या ठिकाणी आला तर त्यांना शूट ॲट सेट त्या ठिकाणी करून टाका. मी बोललेलो आहे, गांभीर्याने बोललो आहे. आणि सर्वच बिबटे का हल्ला करणारे नाहीत, परंतु खात्री झाली की हाच तो बिबट्या आहे तर त्याच्यावर शक्यतो त्याला जे बेहोश करून त्याला पकडा, स्थलांतरित करा. पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई करा सांगितलं. काही ठिकाणी अशी गावं आहेत की जिथे फॉरेस्टवाले पोहोचतच नाही, त्या अगोदर ती घटना घडून गेलेली असते. नाही, तर नाही, त्यासाठी नाही, तुम्ही नाही, काय नाही, उपाययोजना नाही, करणार? नाही. कारण मोठ्या प्रमाणात लोकांचा आक्रोश सध्या पाहायला मिळतो या संदर्भात. भाऊ, आता मी पुणे जिल्ह्याच्या करता 11 कोटी रुपये यंत्रणेसाठी खर्च करायचे सांगितले आणि ते सुरू झाले. तिथे पिंजरे 200 आले, आता आणखी 1000 पिंजरे येतील. त्या परिसरातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यांवर त्या ठिकाणी सतर्क पोलीस यंत्रणा, प्रामुख्याने वन यंत्रणा त्या ठिकाणी कामाला. आता तोच पॅटर्न आम्ही नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगरमध्ये वापरणार आहोत आणि तोच भविष्यकाळामध्ये नाशिकमध्ये वापरणार आहोत. सॅटेलाईटच्या माध्यमातून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जी यंत्रणा चंद्रपूर भागामध्ये वाघांच्या हल्ल्यांकरता आम्ही वापरली, ती यंत्रणा पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याकरता वापरण्याची मी सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच त्याचे रिजल्ट मिळतील. दादा, हिंदी में दादा क्या कहेंगे? आज जनता दरबार का आयोजन किया गया, पिछले कई सालों बाद मीरा भाईंदर शहर में जनता दरबार का आयोजन किया गया. देखिए, बात ऐसी कि 95 से लेके 2014 तक तो जनता दरबार यहाँ पे होते थे. बीच में यहाँ से डिलिमिटेशन के माध्यम से ये मतदार संघ टूट गए. उसके बाद में यहाँ पे जनता दरबार मेरे माध्यम से बंद हुआ. लेकिन नरेंद्र जी मेहता, इनका लोगों से जो अटैचमेंट है उसके कारण वो लोगों की समस्या जो लोकल लेवल की है वो एमएलए तौर पे, तो वो सब वो निपटारा उसका कर रहे हैं. लेकिन कई बातें ऐसी कि जो मैंग्रोव्स के हमारे डिवीज़न की अधिकारी है वो लोग कहते हैं कि भाई ये जो ज़मीन है ये हमारी है. तो उसके लिए नरेंद्र मेहता जी ने मुझे पत्र लिखा था. उनको मैंने गत मंगलवार को मंत्रालय में बुलाया और वन विभाग के जो मैंग्रोव डिवीज़न के अधिकारी को मैंने सूचित किया है कि एक बार डिमार्केशन करा के लोगों की ज़मीन वहाँ से अपनी दीवारी डाल दो ताकि लोगों का जो भय है वो निकल जाएगा. अभी नरेंद्र मेहता जी ने मेरे निगाह में ये भी बात डाली है कि ब्रिटिश के कालखंड में भी जो सरकारी ज़मीन थी वहाँ पे सॉल्ट पेन बन गई, लेकिन सॉल्ट पेन में 2 पैसा मिलता है ये सोच के जिनकी खुद की ज़मीन थी उस ज़मीन में भी हमें मीट यानी नमक पैदा करने के लिए लाइसेंस दे दो, ऐसे उन्होंने अर्जी की और उनको लाइसेंस मिले. अभी सॉल्ट डिपार्टमेंट का कहना है कि नहीं ये ज़मीन भी हमारी है, ये उनका गलत समझना है. उसके लिए केंद्र में जाके जिनके 7/12 पे उतारे पे खुद की ज़मीन है वो लोगों का छुटकारा करने के लिए नरेंद्र मेहता जी के कहने से ही सेंट्रल के मिनिस्टर लोगों से हम लोग मीटिंग करेंगे और वो जो लोगों पे अन्याय हो रहा है उसको मिटा देंगे. सर, दादा, प्रताप सरनाईक के प्रभाव को देखते हुए भारतीय जनता पार्टी में इस तरह का जनता दरबार का आयोजन किया गया, इस तरह की चर्चा? नहीं, वो गलत समझना है. नरेंद्र मेहता जी के नेतृत्व में गत जो सार्वत्रिक इलेक्शन हो गए उसमें एब्सोल्यूट मेजॉरिटी बीजेपी की आई थी और अब के बार भी वही होने वाला है. ये कहने के लिए कोई ज्योतिष की जरूरत नहीं है. ओके सर, मसपा का चुनाव करीब है इसलिए जनता दरबार का आयोजन किया गया है क्या? नहीं, बातें इसी मैं लोगों से रूबरू होना चाहता हूँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.